शिवराम चौक परिसर इथं शिवराम प्रतिष्ठानच्या शिवजयंती उत्सवाची बैठक आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली। शिवजन्मोत्सव सोहळा काही कालावधीतच असल्यानं मंडळाच्या बैठकांना आता सुरुवात झाली आहे। रविवारी सायंकाळच्या दरम्यान शिवराम चौक परिसरातील शिवराम प्रतिष्ठानची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे या अध्यक्षस्थानी होत्या। नूतन पदाधिकाऱ्यांच्या या दरम्यान निवडी होऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी भगवा रंग हा प्रत्येक मावळ्याच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं युवक पातळीवर मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि ते शिवराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापू वाडेकर करत आहेत, असं मत प्रणिती शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। आज मी इकडे राजकीय एक आमदार म्हणून नाही, पण जितू भैयाची बहीण म्हणून तुमच्या शिवाजी महाराजांवर अतोनात प्रेम करणारी, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकणारी, शिवाजी महाराजांकडूनच प्रेरणा घेणारी एक सावित्रीची लेक म्हणून या ठिकाणी मी आली आहे। आणि मला नाही खाला तर मला नेहमी असं म्हणायचं वाटतं की महाराजांना काही लोकांनी का ठराविक चौकटीमध्ये ठेवलं आहे, तर कृपा करून असं करू नका, कारण का महाराज आपल्या सगळ्यांचे केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून हे पूर्ण देशाचे। आणि जर आपण त्यांना एका ह्याच्यासाठीच मर्यादित ठेवलं तर आपण ह्या देशासाठी किंवा ह्या जगामध्ये जे परिवर्तन घडणार आहे ते घडण्यास आपण कुठेतरी विलंब लावतोय। आणि म्हणून मी कृपया करून सगळ्यांना हात जोडून विनंती करते की महाराज सगळ्यांचे आहेत आणि सगळ्यांनी महाराजांकडून शिकायला पाहिजे। त्यांची जी वाटचाल होती, त्यांच्या ज्या अनेक असंख्य त्यांच्यावर जे साहित्य लिहिण्यात आलंय ते आपण सगळ्यांनी वाचायला पाहिजे आणि मग आपल्याला खरे महाराज कळतील। तसंच माऊली पवार आणि शिवराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापू वाडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार शिवराम प्रतिष्ठान वाटचाल करत आहे आणि भविष्यात देखील करत राहील, असं मनोगत व्यक्त केलं। कधी दाखवलं नाही पाहिजे, कारण तुमच्या नावानेच तुम्ही तुमचं आयुष्य गाजवलं पाहिजे। जात धर्म महाराजांनी कधी मांडलं नाही, आपण सुद्धा कोणी मांडणार नाही, असं आपण प्रत्येकजण वचन घेऊ। आणि माझा 200 या बैठकीस जवळपास 2000 शिवराम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा समूह एकत्रित आल्यानं शिवराम चौकात भगवमय वातावरण निर्माण झालं होतं। या बैठकीत सुधाकर महाराज इंगळे, सोमनाथ राऊत, बंटी सोनके, गणेश डोंगरे, युवराज जानकर, हनुमंतू श्रीराम, बिपिन गणपा, जितू वाडेकर, युवराज जानकर, पंकज घाडगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।